नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आता येत आहे गुढीपाडवा. या दिवशी आपण जे काही उपाय करणार आहोत ते उपाय आपल्याला अत्यंत फलदायी ठरणार आहेत. बघा, जे काही उपाय आपण करतो ते उपाय केल्याने आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य आपल्याला लाभते. त्याचबरोबर घरातील आजारपण बाहेर पडते. गुढीपाडव्याला आपण जी काही सेवा करणार आहोत ती खूप फायद्याची ठरणार आहे. आपण जी गुढी उभारतो ती विजयाची, मांगल्याची गुढी असते आणि म्हणूनच गुढीपाडव्यापासून अनेक लोक नवीन कामास सुरुवात करतात, नवीन व्यवसाय करतात. कारण त्या कामामध्ये यश मिळण्याचे खूप काही चान्सेस असतात. त्यामुळे गुढीपाडव्या दिवशी अनेक नवनवीन वस्तूंची खरेदी करतात. त्याचबरोबर आपल्या घरात बरकत येते, म्हणून आपण या दिवशी नक्की खरेदी करावी. गुढीपाडव्या दिवशी हे जर उपाय आपण केले तर घरात बरकत होते, घराची आर्थिक परिस्थिती सुधारते आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते. म्हणून आपल्याला हे उपाय करायचे आहेत. आपल्या धनधान्याला बरकत येईल, पैशाला कमी पडणार नाही आणि आपले आरोग्य आपले आणि आपल्या कुटुंबाचे चांगले राहील. चला तर मग आपण सुरुवात करूया. पण त्याआधी जे कोणते ताई आणि दादा हे व्हिडिओ बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जावो, त्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत. बघा, उपाय नंबर पहिला, गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर घराची, आपल्या अंगणाची स्वच्छ साफसफाई करून घ्यावी. त्यानंतर स्नान करावे. स्नान करताना पाण्यामध्ये काही कडुलिंबाची पाने टाकावीत आणि या पाण्याने आपण स्नान करावे. यामुळे शरीरातील अनेक प्रकारचे रोग, आजार निघून जातात. शरीराचे शुद्धीकरण होते. जे लोक सतत आजारी असतात, त्यांची तब्येत वारंवार बिघडते, त्यांनी हा उपाय करावा. उपाय नंबर दुसरा, गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर आपण सर्वांनी सूर्यदेवांचे दर्शन घ्यावे. ज्या व्यक्तींचा सूर्य मजबूत बनतो, म्हणजे त्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत बनतो आणि त्या व्यक्तीला समाजामध्ये मान सन्मान, प्रतिष्ठा मिळू लागते. गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाचे दर्शन नक्की घ्यावे. सूर्याला अर्घ्य द्यावा. ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करावा. कमीत कमी 7 वेळा तरी हा जप करावा. यामध्ये आपल्याला समाजामध्ये नावलौकिक वाढते आणि आपली पत वाढते. त्यामुळे हा उपाय नक्की करावा. उपाय नंबर तिसरा, गुढीपाडव्याच्या दिवशी आपण जी गुढी उभारतो ती गुढी सायंकाळच्या वेळी खाली उतरवल्यानंतर त्या गुढीला जी आपण कडुलिंबाची पाने बांधली होती त्या कडुलिंबातील काही पाने आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैशाच्या कपाटामध्ये नक्की ठेवावीत. आपली जी काही तिजोरी असते तिथे आपण पैसा ठेवतो, दागदागिने ठेवतो किंवा ज्या ठिकाणी मूल्यवान वस्तू ठेवल्या जातात त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो. अशा ठिकाणी विजयाचं प्रतीक असणाऱ्या, मांगल्याचं प्रतीक असणाऱ्या गुढीला बांधलेली ही पाने जर आपण तिजोरीमध्ये पैशाच्या ठिकाणी ठेवली तर अशी विजयाची कडुनिंबाची पानं त्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्या ठिकाणीच्या निगेटिव्हिटीचा नाश होतो. त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा नाश पावते आणि अशा ठिकाणी गरिबी, दरिद्रता, अलक्ष्मी टिकत नाही. माता लक्ष्मीचा त्या ठिकाणी वावर सुरू होतो, लक्ष्मीचा वास सुरू होतो आणि त्या ठिकाणी मग पैसा आकर्षित होऊ लागतो, आपला पैसा वाढू लागतो. त्यामुळे आपल्याला कडुनिंबाची पाने ठेवायची आहेत. उपाय चौथा, बघा, आपण तिजोरीमध्ये, पैशाच्या पाकिटामध्ये किंवा गल्ल्यामध्ये जशी आपण कडुलिंबाची पाने ठेवली अगदी त्याचप्रमाणे काही कडुलिंबाची पानं आपलं धान्य साठवण्याच्या ठिकाणी सुद्धा ठेवायची आहेत. आपण धान्य साठवतो, गहू असेल, तांदूळ, ज्वारी, बाजरी, त्या ठिकाणी आपल्याला काही पानं ठेवायची आहेत. त्यामुळे घरातील धनधान्याला बरकत येते. अर्थात धनधान्य कधीच कमी पडत नाही. घरातील लोकांना कधीच उपासमारीची वेळ येत नाही. घरातील लोकांचं आरोग्य चांगलं राहतं. उपाय नंबर 5वा, ज्या घरामध्ये सातत्याने भांडणे होतात, कलह होतात, त्या घरामध्ये सुख शांती नाही. त्यासाठी छोटासा उपाय बघा हा. गुढीपाडव्या दिवशी सायंकाळी
गुढी उतरवल्यानंतर त्या गुढीला जी साखरेची काठी बांधलेली असते ती साखरेची काठी घरातील सर्वात लहान मुलांच्या गळ्यात घालायची आहे आणि त्याला घरभर फिरू द्यायचं आहे। ते मूल जसं घरभर फिरू लागेल तसं तुमच्या घरातील निगेटिव्हिटी ऊर्जा नष्ट पावणार आहे आणि त्यानंतर ती साखरेची गाठी घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायची आहे। तुम्ही ती साखरेची गाठी घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तींच्या गळ्यात घालून त्यांना नमस्कार करायचा आहे। त्यानंतर ती साखरेची गाठी घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायची आहे। यामुळे घरातील लोकांमध्ये प्रेमाचं वातावरण निर्माण होणार आहे। प्रेम स्नेह वाढीस लागतो। घरातील नातेसंबंध साखरेसारखी गोड निर्माण होतात। हा सुद्धा उपाय खूप प्रभावी आहे, नक्की करून बघा। उपाय नंबर 6, आपल्या घराची बरकत होण्यासाठी प्रगती होण्यासाठी हा एक उपाय तो म्हणजे गुढीला आपण जो तांब्या किंवा पेला पालथा घातलेला असतो तर गुढी उतरल्यानंतर आपण हा तांब्या किंवा पेला त्या तांब्यामध्ये थोडे धान्य भरावे, गहू किंवा तांदूळ भरावे, एक हळकुंड टाकावी आणि सोबतच 1-2 नाणी टाकावीत आणि असा कलश आपण कोणत्याही गरजू व्यक्तीला किंवा गरिबाला दान करावा किंवा एखाद्या मंदिरात तो कलश ठेवून यावा। यामुळे घराची प्रगती होते। घरातील धन धान्य पैसा वैभव या गोष्टी सातत्याने वाढत जातात। सोबतच या दिवशी आंबे खरेदी केली जातात तर आंब्यांचा नैवेद्य आपण आपल्या घरातील देवी देवतांना दाखवू शकता आणि त्यानंतर हे आंबे आपल्या कुटुंबासमवेत आपण खावे। यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढीस लागते। उपाय नंबर 7, गुढीपाडव्या दिवशी गुढीला आपण जी साडी बांधतो तर ही साडी घरातील सौभाग्यवती महिलेने वापरावी किंवा ती साडी तुम्ही बाहेरील कोणत्याही गरीब सौभाग्यवती महिलेला दान करावी। या उपायाने देखील आपल्या घरामध्ये बरकत येऊ लागते। उपाय नंबर 8, गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरातील अन्नपूर्ण देवीला तांदूळ अर्पण करावे। अन्नपूर्णा देवीची कथा पूजा करावी। विविध पदार्थे फळे घरात बनवलेला स्वयंपाक देवीला दाखवावा। असं पूर्ण महिनाभर करावे। चैत्रांगण रांगोळी ही खूप प्रसिद्ध आहे, देवांपुढे काढावी। गुढीपाडव्याच्या दिवशी चांगल्या कामाचा संकल्प करावा आणि तो पूर्वत्वाला न्या। हिंदू धर्मातील नववर्षाचा हा पहिला सण असल्यामुळे तो श्रीखंड आणि गोड खाऊन साजरा करावा। त्याचबरोबर तुम्ही पुरणपोळी सुद्धा बनवू शकता। गुढी उभारतेवेळी ही विजयाची गुढी आपल्या आयुष्यामध्ये अशीच उभारलेली राहावी म्हणून प्रतिकात्मक म्हणून ही गुढी प्रत्येकाने उभी करायलाच हवी। या दिवशी आंब्यांचा देखील नक्की दान करावे। सूर्यनारायणाच्या पूजेचे देखील अत्यंत महत्त्व आहे म्हणून या दिवशी सूर्यनारायणाचं दर्शन सर्वांनी घ्यावे। सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करावा। तर हे होते छोटे छोटे उपाय, तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ।